नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आधीच्या काळी एकमेकांबरोबर कसा संवाद साधायचे, एकमेकांबरोबर कसे बोलायचे? आधी मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हता, तेव्हा एकमेकांना कसे संदेश पाठवायचे? बरोबर, कुणाला तरी निरोप पाठवायचे किंवा पत्र पाठवायचे. काय करायचे? पत्र पाठवायचे. आता तुम्हाला पत्र भेटतात का रे पाहायला? नाही, आता कुठेही पत्र जास्त दिसत नाहीत. तर आज तुमच्याच एवढ्या वयाची एका मुलीने तिच्या शिक्षिकेला, तिच्या बाईंना पत्र लिहिलं आहे. तुमच्या एवढीच ती विद्यार्थिनी आहे आणि तिने काय केलं आहे? तिच्या शिक्षिकेला पत्र लिहिलं आहे. नाव आहे प्रिय बाई. चला तर मग पाहूयात काय लिहिलं आहे तिने या पत्रामध्ये. प्रिय बाई, मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात. मी तर आनंदानं उडालेच. हाका मारून आई, बाबा, आजोबांना बोलवलं, पण तेवढ्यात बातमी संपली. जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही मला दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची शाळेची 3रीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावू लागले तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजू लागली. आजोबा म्हणाले, अगं, या मोबाईलचं काही खरं नाही. त्यापेक्षा पत्र लिही बाईंना, कायम आठवणीत राहील त्यांच्या. मग काय, लगेच हे पत्र लिहायला बसले. पुरस्काराची बातमी पाहून खूप आनंद झाला. तुम्ही आम्हाला पहिलीपासून आवडायच्या हे नक्की. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक, हे सगळं आठवलं. सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ तर मी इकडच्या शाळेतल्या मुलांना सांगितले. त्यांना एकदम भारी वाटलं. मला 3रीत होते तेव्हाची आठवण येत राहतेच. 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागली आहे. मला एकदम मोठी झाल्यासारखं वाटतंय. अभ्यासही भरपूर करते आणि तुम्ही म्हणायच्या ना त्याप्रमाणे खेळतेही भरपूर. रोज संध्याकाळी खेळण्यासाठी जवळपास 2 तास मैदानावरच असते. टीव्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदमच छानच वाटत होतात. तुम्ही कशा आहात? तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय. त्याला फुलं येऊ लागली का? आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. स्वाती, जय आणि सलमाला सांगा की मी या शाळेत पण फुली गोळ्यांचा खेळ सगळ्यांना शिकवलाय. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. तुमच्या पत्राची वाट पाहीन. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमची उर्मिला. माझा पत्ता उर्मिला माने, मुक्काम पोस्ट, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, पिन 415712. पहा आता ह्या विद्यार्थिनीने तिच्या शिक्षिकेला पत्र लिहिलं आहे. तुम्हीही तुमच्या आवडत्या शिक्षिकेला नक्की पत्र लिहा आणि त्यांना द्या. धन्यवाद.